महा 83 डेली न्यूजच्या वतीने स्वागत। शिवसेनेचे प्रवक्ते, ज्येष्ठ पत्रकार, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुल लोंढे यांची प्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट प्रभादेवी समितीवरती सदस्यपदी महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल लोंढे यांचा त्यांच्या कर्मभूमी म्हणजे ठाणे पूर्व येथील आनंदनगर या त्यांच्या संपर्क कार्यालयात शिवसैनिकांनी व समस्त मित्रमंडळींनी त्यांचा भव्य असा सत्कार केला। शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राहुल लोंढे यांनी आपली प्रतिक्रिया महा 83 डेली न्यूजकडे अशा प्रकारे मांडली। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रसिद्ध अशा दादर प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या विश्वस्तपदी माझी नियुक्ती करण्यात आली। त्याचा प्रकारचा शासन निर्देश 27 सप्टेंबर रोजी निघाला आणि खऱ्या अर्थानं माननीय एकनाथ शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांची कदर करतात, कार्यकर्त्यांना न्याय देतात, कार्यकर्त्यांचा सन्मान करतात आणि राजा का बेटा राजा नहीं बनेगा हे त्यांनी सांगितलेलं आहे। ते शब्द त्यांचे ते प्रत्यक्षात उतरवतात आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना कष्टाचं फळ कधी ना कधी मिळतं, काही पक्षात मिळतसुद्धा नसेल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या कार्याची, मेहनतीची, कष्टाची कदर करणारे नेते आहेत आणि त्यांनी मला जी संधी दिली 3 वर्षासाठी ही नियुक्ती होती आणि कदाचित आज असा शासनाचा निर्णय झाला असेल की 5 वर्ष या समितीची मुदत असणार आहे। त्यामुळे मला आनंद झाला आहे की जे भारतातलं प्रसिद्ध मंदिर आहे, लोकांची श्रद्धा आहे, लोकांची आस्था आहे, त्या मंदिरावर लाखो लोक महिन्याला तिकडे येऊन दर्शन करतात। प्रतिदिन हजारो लोकांची तिथे उपस्थिती असते दर्शनासाठी आणि निश्चितपणे त्यांनी जे विश्वास माझ्यावर दाखवला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या विश्वासाला पात्र राहून पुढील काळामध्ये अधिक चांगलं काम माझ्या माध्यमातून कसं करता येईल ही अपेक्षा मी स्वतःच्या बाळगतो आणि मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला काम करण्याची एक नवं दालन त्यांनी उपलब्ध करून दिलं। त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर, संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी साकडे घालत आहे, तुम्ही सिद्धिविनायकावर सांगून काय साकडे? बघा, सगळ्यांनी साकडं घातलेलं आहे, माझं काही वेगळं नाही आहे। कारण काम करणारा एक कार्यकर्ता या महाराष्ट्राने पाहिला आहे। 30 जून 2022ला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आज 2.25 वर्ष होत आले। 24/7 काम करणारा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात या राज्याने पाहिला आहे, तो एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात पाहिला आहे। शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, वृद्धांसाठी, महिलांसाठी, समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी ते दिवस रात्र काम करतात। दिवसाचे 2 किंवा 4 तास झोपतात आणि 20 तास समाजासाठी, राज्यासाठी देत आहेत। मला वाटतं असं काम करणारा नेता या राज्याला लाभला आहे, मुख्यमंत्री पदावर बसला आहे। सगळ्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची, फक्त माझी अपेक्षा नाही, कदाचित तुमची पण अपेक्षा असेल की या महाराष्ट्राच्या गादीवर, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर सर्वसामान्यांना न्याय देणारा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नस ओळखणारा आणि शेतकऱ्यांपासून, वारकऱ्यांपासून, कष्टकऱ्यांपासून ते महिला, मुलं, वृद्धांपर्यंत सर्व समाज घटकांना न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब पुन्हा विराजमान व्हावी आमची सर्वांची इच्छा आहे।